आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। बंगलोर येथील द नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचं कॉस्मोस बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आल्यानंतर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची पत्रकार परिषद। एकूण 13 शाखांचा 1326 कोटींचा व्यवसाय असल्याची व्यवस्थापकांची माहिती। मनुकाकर डी गुकेशसह 4 जणांचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान, तर स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान। साताऱ्यात उसाच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ। बुलढाण्यात पैशाच्या वादातून भर बाजारात कुऱ्हाडीने वार, हल्ल्यात एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। माटर गावातील घटना, पोलिसांकडून तपास सुरू। बारामतीच्या होळ गावात बापाकडून 9 वर्षाच्या मुलाची हत्या, भिंतीवर डोकं आपटत गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, अल कादर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांच्यावर कारवाई। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे महानगरपालिकेच्या पोपल दिव्यांग महोत्सवाला भेट, दिव्यांग मुलांच्या स्टॉलला भेट देत दादांकडून मुलांचं कौतुक। सातारा जिल्हा परिषदेच्या मानिनी जत्रा आणि महाविकास अभियानाचा मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते शुभारंभ, जत्रेत महिला बचत गटाकडून 100 पेक्षा अधिक स्टॉल्सची उभारणी। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा, विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या शाळेला सरप्राईज भेट, 20 मिनिटे संवाद साधत मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी। नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदानावर रंगणार कोल्ड प्ले कॉन्सर्ट, 18 ते 21 जानेवारी दरम्यान कॉन्सर्टचं आयोजन, यासाठी जगभरातून लाखो प्रेक्षक येणार। वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा आता लेखी पद्धतीने होणार, राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून परिपत्रक जारी, गेल्या वर्षीच्या परीक्षेतील गैरप्रकारानंतर निर्णय। कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राज्य कामगार विमा सोयी सोसायटी राज्यात 18 नवीन रुग्णालय उभारणार, रुग्णालयासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू। पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त, 5 जण अटकेत, सहकारनगर पोलिसांची कारवाई। मनीस घोटाळा, 300 कोटींवर पोलिसांचा अंदाज, राज्यभरात फसवणुकीची पाळेमुळे, मुंबईसह नाशिक, नागपूर आणि अन्य ठिकाणी मनीसच्या शाखा। फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई, बुधवारी ईडीने 8 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली। अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम, विविध ठिकाणाहून दुधाचे 1062 नमुने घेतले, नामांकित कंपन्यांच्या दुधाचे 680 आणि सुट्या दुधाच्या 382 नमुन्यांचा समावेश। राज्यातील सरकारी तसंच निमसरकारी कार्यालयात 30 जानेवारीला मौन पाळण्यात येणार, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाणार। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अभय योजनेला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, नागरिकांच्या मागणीमुळे प्रलंबित मालमत्ता कर भरण्याची संधी वाढवली। कल्याण स्टेशन परिसरात नशेखोरांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर, 100हून अधिक नशेखोरांवर कारवाई, नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक। पुणे जिल्ह्यात पुढील 100 दिवसात 323 गावं कचरामुक्त होणार, 323 गावात घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत घनकचरा प्रकल्प राबवला जाईल। पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, 10 लाखांचा बनावट नोटा जप्त, 5 जण अटकेत, सहकारनगर पोलिसांची कारवाई।